अहो आता हे लग्नाचं काय सांगू, जुळायलाच इतकं अवघड झालंय आणि जुळलं तरी टिकत नाही. अगदी खरंय. कुणाला दोष द्यायचा कळत नाही, मुलांना की मुलींना की ह्या समाजालाच. सर्वांना जय जिजाऊ. मराठा लग्न क्षेत्रामध्ये नोंदणी कशी करावी याबाबत सातत्यानं आम्हाला फोन येत असतात आणि मग त्या नोंदणीबाबतचा हा एक छोटेखानी व्हिडिओ, अगदी 2 मिनिटांमध्ये ही माहिती तुम्हाला मी समजावून सांगणार आहे. तर तुमच्या मोबाईलमध्ये गुगल ओपन करा किंवा तुम्ही पहिल्यांदा त्याच्यामध्ये गुगल क्रोममध्ये मराठा लग्नाक्षदा हे इंग्रजीत किंवा मराठीत टाईप करा किंवा प्ले स्टोअरवर ऍप्लिकेशन मध्ये सर्च बॉक्समध्ये मराठा लग्नाक्षदा हे टाईप करा. ते टाईप केल्याच्या नंतर मराठा लग्न अक्षदा ऍप आणि वेबसाईट्स या दोन्ही लिंक तुम्हाला दिसतील. तुम्हाला जे सोपं वाटेल ते त्याच्यामध्ये क्लिक करा. तुमचा मोबाईल नंबर त्या ठिकाणी टाका. मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला एक ओटीपी येईल. ओटीपी आल्याच्या नंतर त्याला सबमिट करा. वरच्या रकान्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे. खाली तुमचा मोबाईल नंबर आपोआप दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला तुमचा जिल्हा तालुका सिलेक्ट करायचा आहे आणि पासवर्ड तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचा आहे. 4 अंकी 5 अंकी काय जे असेल ते पासवर्ड टाका. पासवर्ड टाकल्याच्या नंतर खाली जो काही रेफरल कोड आहे तो ऑप्शनल आहे, तो नाही टाकला तरी चालतो आणि ते टाकल्याच्या नंतर त्याला सबमिट करा. सबमिट केल्याच्या नंतर तुम्हाला होम पेज ओपन होईल. त्या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला वर स्लाइड दिसतील. त्या स्लाइडवर काही माहिती असते. नोंदणी कशी करावी त्याबाबतचा व्हिडिओ सुद्धा त्या ठिकाणी उपलब्ध आहे आणि मग त्या ठिकाणी तुम्ही आपले प्रोफाईल हे निळ्या अक्षरामध्ये वरतीच दिसते. त्या आपले प्रोफाईलवर तुम्ही क्लिक करा. आपले प्रोफाईलवर क्लिक केल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं ड्रॉपडाऊन मध्ये किंवा माहिती भरून सोपा फॉर्म आहे. तुम्ही जसा बायोडाटा तयार करता तशी ती फक्त माहिती भरायची. तुमची जन्मदिनांक, नाव, पहिला लग्न, दुसरं लग्न, घटस्फोटीत आहात, नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर व्हॉट्सअपचा असेल दुसरा एखादा अल्टरनेट तर तो, उंची, वय, शिक्षण, समजा जसं आता ग्रॅज्युएशन आपण सिलेक्ट केलं तर त्याच्यामध्ये मी DMLT केली. अजून काय तुम्हाला लिहायचं असतं ते लिहू शकता. तो त्याच्यानंतर बाकी जे काही तुम्हाला एक कौटुंबिक माहितीचे 2 बॉक्स आहेत तर ते महत्वाचे आहेत की त्याच्यामध्ये मुलांच्या बाबतीत मुलांनी स्वतःच्या कुटुंबाविषयी माहिती त्या ठिकाणी लिहिली पाहिजे. कारण हे याच्यासाठी सांगतोय आम्ही की लग्न हे ओळखीत, नात्या गोत्यात, प्रथम दर्शनी पसंतीत सगळे पूर्ण चौकशी केल्याच्या नंतर आणि तुमची जी काही कौटुंबिक सामाजिक माहिती आहे तर त्या माहितीच्या आधारावर जुळत असतात. नुसतं फक्त जन्मतारीख, नाव, गाव, गोत्र हे टाकलं तर लग्न जुळत नसतात. तुम्ही जर त्याच्यामध्ये व्यवस्थित लिहिलं की बा तुम्हाला जर एखादं ओळखणारं स्थळ असेल की बा माझ्या कुटुंबामध्ये एकूण 4 सदस्य आहेत, आई आमकं आमकं काम करते, वडील असं असं काम करतात, आमच्या कुटुंबात एकूण सगळ्यांचं 4 जणांचं मिळून मासिक उत्पन्न 50,000पेक्षा जास्त आम्ही कमवतो आणि आमच्याकडे शेतीचं क्षेत्र एवढं एवढं आहे किंवा हे दुकान आहे, व्यवसाय जे काय ते लिहा ना. त्याच्यामध्ये भरपूर तुम्हाला तिथं जागा अधिक इतर माहितीसाठी दिलेली आहे. मुलींच्या बाबतीमध्ये अपेक्षा ठळकपर्यंत आपण लिहिली पाहिजे की मुलीचं स्थळ हे अमक्या अमक्या भागातील आहे आणि आम्हाला अशाच नातेसंबंधातली स्थळ पाहिजे, इतरांनी संपर्क करू नये, करावा किंवा पुणे मुंबई या भागातच चालेल किंवा या नोकरीचं असावं की त्याच्याकडे शेती इतकी असली पाहिजे, त्याच्याकडे असं असलं पाहिजे. म्हणजे त्या हिशोबाचं जुळतं मुळतं स्थळ असलं तर त्या रिक्वेस्ट तुमच्यापर्यंत पोहोचू शकतात. नाहीतर मग काय होतं की नुसतंच फक्त बाजारात वस्तू मांडल्यासारखं होतं ते आणि मग त्याला कोणी प्रतिसाद देत नाही. हे आमचा गेल्या 5-6 वर्षाचा अनुभव आहे. त्या दृष्टीने हे एक महत्वाची माहिती आहे. आणि शेवटी जे काही 3 फोटोचं ऑप्शन आहे तर बऱ्याचदा असं होतं की तिथं पहिल्या फोटोमध्ये आपण स्वतःचा फोटो अपलोड केला पाहिजे. मुलींच्या बाबतीमध्ये सुद्धा 2 वेगवेगळे फोटो त्यांनी अपलोड केले पाहिजेत. मुलांच्या बाबतीमध्ये पहिल्या फोटोमध्ये फोटो अपलोड करा, दुसऱ्या फोटोमध्ये स्वतःचा बायोडाटा, दुकानचा किंवा व्यवसायाचा फोटो किंवा घराचा फोटो अपलोड करा किंवा दोन्ही ठिकाणी स्वतःचेच फोटो अपलोड करा. त्याच्यानंतर खालच्या सगळ्यात जो काही तिसरा फोटो आहे तर तिथं त्या ठिकाणी तुम्हाला स्वतःचं ओळखपत्र अपलोड करणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर टर्म अँड कंडिशनचा बॉक्स सिलेक्ट करून त्या ठिकाणी सबमिट केल्याच्या नंतर जर तुमचा फॉर्म अपूर्ण आहे असा मेसेज येत असेल तर कुठेतरी तुम्ही एखादा कॉलम सोडलेला आहे, त्याची पुन्हा एकदा पाहणी करा आणि त्याला सबमिट करा. उगीच घाई करू नका. 24 तासाच्या आत किंवा 2 दिवसात तुम्हाला मेसेज येतो की तुमची प्रोफाईल व्हेरीफाय झाली. तुम्ही हा व्हॉट्सअपचा ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता. कारण फक्त ज्यांचे ओळखपत्र आहेत अशांनाच त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आम्ही पाठवतो. हा व्हेरीफाईड लोकांचा व्हॉट्सअप ग्रुप आहे आणि त्याच्यावर तुम्ही सुद्धा बायोडाटे टाकले पाहिजेत आणि आम्ही सुद्धा आमच्याकडे प्राप्त होणारे बायोडाटे आम्ही त्याच्यावर टाकण्याचा प्रयत्न करत असतो. आणि बाकी मग जे काही महाराष्ट्रभरातून फोन येतात तर त्या सगळ्यांना प्रत्युत्तर देणं शक्य नसतं आणि मग हे व्हेरीफाईड लोकांना, मग सिलेक्टेड लोकांना आपण थोडंसं बोलण्याचा का होईना पण न्याय देण्याचा प्रयत्न करू शकतो. आणि तिथंच पुन्हा ऍप्लिकेशनवर खाली जे काही सेटिंगचं बटन आहे तर त्या ठिकाणी
तुम्ही तिथं एक शेअर ऍपची लिंक आहे, तर ती लिंक शेअर करून तुम्ही त्या बदल्यात 50 पॉईंट मिळू शकता, म्हणजे एका रिक्वेस्टचे. कारण तुम्ही सुरुवातीला नोंदणी केल्या केल्या 2 रिक्वेस्ट फ्री पाठवू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला मग तिथं 10-20 रुपये आम्हाला मदत द्यावी लागेल, कारण सर्व्हर भाडं, SMS चार्जेस, हे जे काही मेंटेनन्स खर्च येतो त्याच्यातून जे काही 500-600 रुपयाची तुमच्याकडून मदत होते, तर तेवढाच हातभार लागतो. कारण महिन्याला 3 ते 5,000 दरम्यान या ऍप्लिकेशनचा किंवा या गोष्टीचा खर्च येतो, आणि मग त्यातून तुमच्या माध्यमातून 1,000-1,500 रुपये येतात, तर ते थोडासा हातभार होतो. बाकी त्याच्या मागचा उद्देश काही नाही. आणि नसेल तुम्हाला ते करायचं, तर तुमच्या मित्राला, नातेवाईकाला, कुणालाही ती लिंक शेअर करा. त्याला रेफरल कोड टाकायला सांगून ते ऍप डाउनलोड करायला सांगा, किंवा ते लॉग इन करायला सांगा. लॉग इन केल्याच्या नंतर त्या बदल्यात तुम्हाला एका रिक्वेस्टचे पॉईंट आपोआप मिळतात. दुसरीकडे खाली ब्लॉगचं सेक्शन आहे, तर त्याच्यावर काही माहिती असते. ती जर तुम्ही ओपन केली, क्लिक केली, किंवा व्हिडिओ बघितले जागोजागी दिसणारे, आणि ते जर तुमच्या मित्राला शेअर केले, तर त्या बदल्यातही तुम्हाला 2-5 जे काय असतील ते पॉईंट्स मिळत राहतात. मग याचं फक्त तात्पर्य एवढंच, की ज्या काही गोष्टी अगदीच मोफत दिल्या, तर त्या गोष्टीचा त्रास जास्त होतो, आणि मग रिकामे दगड घरावर येतात. कारण रिक्वेस्ट जर ह्या सगळ्याच फ्री ठेवल्या आणि मोबाईल नंबर जर ओपन ठेवले, तर आमच्यावर मग दर दिवसाला एक गुन्हा दाखल व्हायला काही हरकत नसावी. कारण याच्या आधी आम्हाला याचे अनुभव आलेले आहेत. कारण नसताना, गरज नसताना 2 ठिकाणी आमच्या विरोधात पोलिसात तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्याच्यासाठी हा सगळा सोपस्कार प्रपंच आहे. तुर्तास धन्यवाद. तुमच्या काही सूचना असतील, फीडबॅक असतील, तर त्या कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जय हिंद.